श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? आपल्या आयुष्यात काही वेळा अशा विचित्र अडचणी येऊ लागतात, की त्यामागचं कारण आपल्याला काही केल्या समजत नाही. घरात पैसा येतो पण टिकत नाही. मेहनत खूप करतो पण यश हातात येत नाही. मुलांची प्रगती थांबते, घरात सतत वादविवाद होतात आणि कधीकधी तर एकामागून एक संकटही येऊ लागतात. अनेक वेळा लोक म्हणतात, की हे सर्व योगायोग आहेत. पण धर्मशास्त्र आणि आपल्या परंपरेनुसार अशा अनेक अडचणींचा एक मोठं कारण पितृदोष देखील असू शकतो. आता तुम्ही विचार कराल, पितृदोष म्हणजे नक्की काय? आणि जर तो असेल तर त्यावर उपाय काय? तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात काही विशिष्ट तिथी अशा आहेत, ज्या दिवशी पितरांची आठवण करून त्यांना प्रसन्न केले तर आयुष्यातील अनेक अडचणी, अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. अशाच अत्यंत महत्त्वाच्या तिथीपैकी एक तिथी म्हणजे किंवा फाल्गुनी अमावस्या. यंदा 19 मार्च गुरुवार या दिवशी भुतडी अमावस्या येत आहे. अमावस्येचा दिवस आधीपासूनच पितरांना समर्पित मानला जातो. पण जेव्हा अमावस्या शनिवारच्या दिवशी येते, तेव्हा त्या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे, की या दिवशी केलेले स्नान, दान, जप, दर्पण आणि पितरांची सेवा यामुळे अनेक पापांचा नाश होतो आणि घरातही पितरांची कृपा राहते. काही पुराणांमध्ये तर असंही सांगितले आहे, की अमावस्येच्या दिवशी पितरांची ऊर्जा पृथ्वीच्या जवळ येते. म्हणजेच हा असा दिवस असतो, की ज्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांना श्रद्धेने स्मरण करून त्यांचा आशीर्वाद सहज प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय साधा पण खूप प्रभावी असा उपाय. हा उपाय इतका सोपा आहे, की तो कोणीही सहज करू शकेल. पण त्याचं फळ मात्र खूप मोठं सांगितलं जातं. असं म्हणतात, की हा उपाय श्रद्धेने केल्यास पितृदोष कमी होतो, घरातील अडथळे दूर होऊ लागतात आणि पितरांची कृपा मिळाल्याने घरात सुख, शांती येते आणि प्रगती होऊ लागते. विशेष म्हणजे या उपायासाठी फार मोठी पूजा, मोठा खर्च किंवा कठीण विधी करण्याची काही गरज नाही. फक्त एक छोटी वस्तू तुम्हाला कावळ्यासाठी घराबाहेर ठेवायची आहे. पण ती वस्तू कोणती आहे, कोणत्या वेळी ठेवायची आहे आणि यामागचं धार्मिक कारण काय आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, जे अनेक लोकांना माहीत नसतात आणि कदाचित यापैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथे अशाच प्रकारची धार्मिक माहिती, श्रद्धा, उपाय आणि स्वामींच्या कृपेची प्रेरणादायी माहिती आपण नियमितपणे शेअर करत असतो. आता पुढे आपण समजून घेऊया, की फाल्गुन अमावस्या पितरांसाठी इतकी महत्त्वाची का मानली जाते आणि जर घरात पितृदोष असेल तर त्याची लक्षणे नेमकी कोणती असू शकतात. आपल्या आयुष्यात कधीकधी अशा काही समस्या सुरू होतात, की आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या संपतच नाहीत. अनेक लोकांना असे वाटते, की नशीब साथ देत नाही किंवा कोणतीही अडथळे आणत आहेत. पण आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे, की काही वेळा या सर्व अडचणींचे कारण पितृदोष देखील असू शकतो. पितृदोष म्हणजे काय, साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या पूर्वजांची योग्य प्रकारे आठवण न करणे, त्यांच्या श्राद्ध, तर्पण, विधी विसरणे किंवा काही कारणांमुळे त्यांना संतोष न मिळणे, यामुळेच घरात पितृदोष निर्माण होतो. असे मानले जाते, की जेव्हा पितर हे संतुष्ट नसतात, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाचा अभाव आपल्या आयुष्यात जाणवू लागतो. अनेक घरामध्ये काही विशिष्ट समस्या वारंवार दिसून येतात. जसे की घरात पैसा येतो पण टिकत नाही. कष्ट आणि मेहनत खूप केली जाते पण त्याचे योग्य फळ मिळत नाही. काही लोकांना नोकरी मिळत नाही, तर काहींना व्यवसायात सतत नुकसान होते. कारण नसताना वादविवाद होतात. सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. कधीकधी मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत, चुकीच्या सवयींकडे वळतात किंवा त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात. याशिवाय काही घरांमध्ये एकामागून एक सदस्य आजारी पडतात. अचानक खर्च वाढतात किंवा घरात नेहमी चिंता आणि तणावाचे वातावरण निर्माण होते. अशा प्रकारच्या अनेक अडचणी दीर्घकाळ चालू राहिल्या तर अनेक ज्योतिष आणि धर्मशास्त्रज्ञ त्यामागे पितृदोषाचे संकेत असू शकतात असे सांगतात. म्हणूनच आपल्या परंपरेत पितरांची सेवा आणि त्यांची आठवण ठेवण्याला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक संत महात्मे देखील सांगतात, की देवाची पूजा महत्त्वाची आहे,
पण त्याआधी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे देखील तितकेच आवश्यक आहे. कारण आपण आज जे काही आहोत ते आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या आशीर्वादामुळेच आहोत. याच कारणामुळे फाल्गुन अमावस्या ही विधी विशेष मानली जाते. स्कंद पुराणमध्ये आणि इतर अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन केले आहे की अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, दान करणे, पिंडदान किंवा तर्पण करणे यामुळे पितरांना शांती मिळते आणि जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा ते आपल्या वंशजांना सुखसमृद्धीचे आशीर्वाद देतात. काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न दिले तर ते अन्न पितरांपर्यंत पोचते, कारण कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. आणि मित्रांनो, पुढे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो याच श्रद्धेवर आधारित आहे. हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही सहज करता येईल, पण श्रद्धेने केला तर त्याचे परिणाम खूप सकारात्मक असल्याने अनेक लोकांची अनुभवाने सांगितले आहे. या दिवशी शक्य असेल तर सकाळी थोडं लवकर उठावं, कारण अमावस्येच्या दिवशी केलेले स्नान आणि पूजा याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करावे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात 2 गोष्टी टाकाव्यात. ते अधिक पवित्र पाणी मानले जाते. स्नानाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ टाकावेत. आपल्या धर्मग्रंथामध्ये त्यांना पितरांशी संबंधित मानले गेले आहे. असे सांगितले जाते की काळ्या तिळाचा स्पर्श झाल्याने नकारात्मकता कमी होते आणि पितरांना शांती मिळते. गंगाजल तर आधीपासूनच अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे या दोन्ही गोष्टी पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते, अशी श्रद्धा आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे स्नान करतो तेव्हा आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा कमी होते. आपण जे धार्मिक कार्य करणार असतो त्याला अधिक सकारात्मकता मिळते. यामुळे हा छोटासा नियम पाळणे अत्यंत लाभदायक मानले जाते. स्नान झाल्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून देवाची नियमित पूजा करावी. आपल्या कुलदैवतेची, भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची किंवा आपण ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेची मनापासून पूजा करावी. काही लोक या दिवशी शिवलिंगावरती जलाभिषेक करतात, तर काही जण भगवान विष्णूचे नामस्मरण करतात. जर शक्य असेल तर देवांना पंचामृताने स्नान घालावे. हे देखील शुभ मानले जाते. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 गोष्टींचे मिश्रण. हे पंचामृताने देवाला स्नान घातल्यानंतर त्यांना फूल अर्पण करावीत, अगरबत्ती लावावी आणि मनोभावी प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत त्याची तयारी सुरू करायची आहे. हा उपाय खूप सोपा आहे, पण तो करताना श्रद्धा आणि विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा लोक उपाय करतात पण मनात शंका ठेवतात आणि जेव्हा श्रद्धा पूर्ण नसते तेव्हा या उपायाचे फळही पूर्ण मिळत नाही. मित्रांनो, आता आपण त्या मुख्य उपायाच्या तयारीकडे येणार आहोत. जसे मी आधी सांगितलं, हा उपाय खूप मोठा किंवा कठीण नाही, पण त्यामागची भावना आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आपल्या परंपरेत पितरांना संतुष्ट करण्यासाठी साधे आणि सात्विक अन्न अर्पण करण्याची पद्धत आहे. यामुळे या उपायासाठी देखील अगदी साध्या वस्तूंची गरज असते. सर्वप्रथम तुम्हाला गव्हाच्या पिठाची एक चपाती बनवायची आहे. ही चपाती करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये मीठ अजिबात घालायचे नाही. मीठ नसलेली चपाती तयार करण्याची कारण पितरांसाठी अर्पण केलेला नैवेद्य हा साधा आणि सात्विक असावा, अशी परंपरा सांगते. यानंतर तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे. खीर बनवताना फक्त 3च गोष्टी वापरायच्या: तांदूळ, दूध आणि साखर. ही खीर अगदी थोड्या प्रमाणात केली तरी चालेल, कारण हा मोठा जेवणाचा नैवेद्य नसून एक श्रद्धेने केलेले अर्पण आहे. आपल्या परंपरेनुसार तांदूळ आणि दूध हे पवित्र अन्न मानले जाते. म्हणूनच अनेक धार्मिक विधीमध्ये तांदळाचा वापर केला जातो असे मानले जाते. पितरांना तांदळापासून बनवलेले पदार्थ प्रिय असतात, म्हणून तांदळाची खीर या उपायामध्ये विशेष ठेवली जाते. खीर तयार झाल्यानंतर ती चपाती एका ताटात ठेवायची आणि त्या चपातीवरती थोडीशी खीर ठेवायची, म्हणजे एक छोटासा नैवेद्य तयार होईल. यासोबतच तुम्हाला 1 ग्लास स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. तसेच 2 अगरबत्ती देखील लागतील. या सर्व वस्तू तयार झाल्यानंतर हा उपाय घराच्या बाहेर जाऊन करायचा आहे, कारण पितरांसाठी अर्पण केलेला हा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवला जातो. आपल्या श्रद्धेनुसार कावळा हा पितरांचा संदेशवाहक मानला जातो. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. आता पुढचा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचे, कोणता मंत्र म्हणायचा आणि प्रार्थना कशी करायची, हे सगळं योग्य पद्धतीने केलं तरच या उपायाला पूर्णत्व मिळेल.
फाल्गुन अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे वेळ निवडू शकता. पण शक्य असेल तर सकाळी किंवा दुपारी शांत वातावरणात हा उपाय करणे अधिक योग्य मानले जाते. आता तुम्ही आधी तयार केलेले ताट म्हणजे चपाती आणि त्यावर ठेवलेल्या तांदळाची खीर, तसेच पाण्याचा ग्लास आणि 2 अगरबत्ती घेऊन घराच्या बाहेर यायचे आहे. घराच्या अंगणात, गच्चीत किंवा घराजवळ जेथे कावळे येतात अशा ठिकाणी बसायला हरकत नाही. या ठिकाणी बसताना शक्य असेल तर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचे. आपल्या परंपरेनुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा संबंधित मानली जाते, म्हणून हा दिशेकडे तोंड करून प्रार्थना केल्यास पितरांपर्यंत आपली भावना पोहोचते, अशी श्रद्धा आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या, त्या ताटाजवळ ठेवायच्या, पाण्याचा ग्लास देखील बाजूला ठेवायचा आणि चपाती आणि खीर असलेले ताट जमिनीवर शांतपणे ठेवायचे. आता काही क्षण डोळे मिटून आपल्या पितरांची आठवण करायची. आपल्या पणजोबांचा किंवा जे पूर्वज आपल्याला आठवतात त्यांचे स्मरण मनात करायचे. जर तुम्हाला पितरांचे नाव माहीत असतील तर त्यांचे नाव मनात घ्यायचे आणि जर नावे माहीत नसतील तरी चिंता करायची गरज नाही. त्यावेळी फक्त श्रद्धेने पितरांना नमस्कार करायचा. यानंतर तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम पितृदेवाय नमः. हा मंत्र शांतपणे 108 वेळा म्हणायचा. जर वेळ कमी असेल तर किमान काही वेळा तरी श्रद्धेने म्हणावा, किंवा ज्यांना जमेल त्यांनी पितृस्तोत्राचे पठण करावे. मंत्र जप करताना मनात एकच भावना ठेवायची: आपल्या पितरांना नम्रतेने स्मरण करायचे आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा. जप पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची. प्रार्थनेमध्ये असे म्हणू शकता: हे आमचे पितृ, जर आमच्याकडून जाणून-बुजून किंवा नकळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. आमच्या घरावर तुमची कृपा राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि प्रगतीचे आशीर्वाद द्या. ही प्रार्थना मनापासून केल्यानंतर तो नैवेद्य तेथेच ठेवायचा. कावळा येऊन तो अन्न ग्रहण करेल. हिंदू धर्मात कावळ्याला साधा पक्षी मानला जात नाही. अनेक धर्मग्रंथात आणि परंपरेमध्ये कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. म्हणजेच कावळ्याला दिलेले अन्न हे पितरांपर्यंत पोचते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच श्राद्ध, तर्पण किंवा अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न देण्याची परंपरा अनेक घरांमध्ये अजूनही जपली जाते. आपण श्रद्धेने कावळ्यासाठी अन्न ठेवतो तेव्हा त्यामागे एक भावना असते, आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांना संतुष्ट करण्याची. आणि असे मानले जाते की जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने घरातील सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.